नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलवर मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर खूप कथा ऐकल्या. काही कथेमध्ये तुम्हाला एकदम निरस्ता आढळून आली असेल, तुम्हाला पाहिजे तेवढी मजा आलीच नसेल. त्याच्यामुळे आज मी तुमच्यासाठी भरदार आणि एकदम मस्त कथा सादर करणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही अगदी तुम्ही तुमचं दही काढल्याशिवाय आणि बाहेर सांडल्याशिवाय तुमच्या मनाला शांती मिळणारच नाही, मी तुम्हाला खात्री देतो. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी आपणास अशी विनंती करतो की कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आता आजच्या एका नवीन कथेच्या नवीन भागाला थेट सुरुवात करत आहे. मित्रांनो, ही कथा पण नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जशी सांगणार आहे तशीच अगदी सत्य आणि खरीखुरी. मी 6वीला शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. मी 6वीच्या वर्गात होतो म्हणजे मला काही तेवढं जास्त नॉलेज नव्हतं, एवढा काही मी हुशार पण नव्हतो. आता सर्वसामान्य तुम्ही 7वीला 6वीला 5वीला असताना तुम्हाला किती नॉलेज असते आणि आपली बौद्धिक क्षमता किती असते हे तुम्ही सर्वजण जाणू शकता. त्याच्याबद्दल मी जास्त काही स्पष्ट करायची मला काही गरज वाटत नाही आणि तुम्हालासुद्धा वाटणार नाही. आता मी 5वी 6वीच्या वर्गात शिकत होतो म्हटल्यानंतर ते वय तुम्ही तुमच्या नजरेसमोर तुमचं आलंच असेल. आता पुढं काय झालं ते सांगतो. माझी स्वाती नावाची जी बहीण होती ती माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी होती आणि माझी एक चुलत बहीण होती, तिचं नाव गंगा. आज पहिल्यांदाच गंगा आमच्या घरी आली होती. गंगाचं शरीर एकदम भरदार, एकदम मस्त, तिच्याकडं बघतच राहावं असं वाटायचं. ती दिसायला जरी देखणी नसली तरी ती काळी सावळी होती, परंतु काळी सावळी असूनसुद्धा ती नाकी डोळी खूपच छान होती. अगदी सरळ नाक, एकदम सुंदर डोळे, तिचे गुबगुबीत गोरे गोरे गाल. आता गोरे गोरे असं म्हणतोय, तिचा कलर काळा होता, परंतु गोरे गोरे असं म्हणतोय की ते एकदम भरताळ मस्त टमाट्यासारखे असे भरीव फुगीर गाल होते. त्याच्यामुळं मी नेहमीप्रमाणे गोरे गोरे असं म्हणलो. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ न लावत बसता कथेची मजा घ्यायला सुरुवात करा. मित्रांनो, तिच्या त्या भरदार गालावरून हात फिरवावा असं मला वाटू लागलं. का कुणास ठाऊक, परंतु एक आकर्षण मात्र माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल आलं होतं. माझा मोठा भाऊ राहून राहून तिच्याकडेच बघत होता. तिचीसुद्धा नजर त्याच्याकडे होती. ते दोघीजण एकमेकाकडं टकामका बघत बसले होते. तेवढ्यामध्ये आमच्या घराच्या शेजारी राहणारा नामू अगदी सहजपणे माझ्या भावाकडे आला. भावाचा तो चांगला मित्र. तो आला आणि त्यानं माझ्या भावाला हाक मारली. मग माझा भाऊ उठला आणि बाहेर जाऊ लागला. तेवढ्यामध्ये नामूनं घरामध्ये प्रवेश केला आणि लगेच म्हणाला, अरे बस ना, कुठं जातोयस? मी चालू आहे तुझ्याकडं आणि तू बाहेर कुठं निघालास? त्यानं एकदा गंगाकडे बघितलं आणि तो लगेच म्हणाला, अरे घरी पाहुणे आलेत म्हणून बाहेर निघत होतास का? चल मग, तुला जर आवडत नसेल ना तर चल बाहेर जाऊन बसू आणि थोडा वेळ गप्पा मारू. एवढ्यामध्ये माझ्या आईनं सर्वांसमोर चहा आणून ठेवला. त्याच्यामध्ये नामू आलेलं तिनं बघितलं आणि आई त्याला म्हणाली, अरे नामू बस ना, चहा आणते मी तुला पण. तसा तो म्हणाला, नको काकू, आता चहाची मला काही इच्छा नाही, नकोच. आणि तुमच्या घरी पाहुणे आलेत हे जर मला माहीत असतं ना तर मी थांबलोच नसतो, आलो पण नसतो. मी घराच्या मध्ये आल्यानंतर मी बघितलं की तुमच्या घरी कुणीतरी तुमचे नातेवाईक आलेत असं म्हणून त्यानंसुद्धा अस्पष्ट एक नजर गंगावर टाकली. गंगानंसुद्धा त्याच्याकडे बघितलं. मी गंगाच्या नजरेला नजर देऊन बघत होतो, कारण ती आल्यापासून थोडी वेगळंच वागत होती. तिच्यामध्ये काय आहे, काहीतरी वेगळं निश्चितच आहे असं मला जाणवत होतं. परंतु माझ्या मनाला जी काही जाणीव होत होती ती जाणीव एखाद्या वेळेस खोटी पण असू शकते, कारण मला एवढं काही जास्त माहीतच नव्हतं आणि काय आकर्षण असणार मला काही एवढी त्यातलं नॉलेज नव्हतं. गंगाला जसं काही मी बघतोय तसं मला वाटायचं तिची नजर थोडं काहीतरी सांगून जाते आणि ज्या वेळेला घरामध्ये कुणी इकडून तिकडं जायचं त्यावेळेला ती थोडं भेदक नजरेनं बघायची. आता जसा नामू घरात आला तसं ती त्याच्याकडे खालून वर बघू लागली. अगोदर तर ती माझ्या मोठ्या भावाकडे खालीवर बघत होती, त्याच्याकडे टकामका बघू लागली होती. परंतु आता जसा नामू घरात आला तसं ती नामूकडेसुद्धा तशीच बघू लागली. अगदी हापापलेली नजर आहे तिची असं मला पण वाटून गेलं. परंतु तिचं बघणंच तसं असेल, कदाचित माझाच काहीतरी गैरसमज होतोय असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी जरा शांत बसलो. आता आपण काय बोलणार, घरातले मोठे माणसं आहेत बोलायला आणि तिला तू इकडं बघू नकोस तिकडं बघू नकोस असं कसं म्हणायचं? शेवटी तिला पण प्रायव्हसी आहे ना, तिला पण मन आहे, इच्छा आहेत, भावना आहेत. आपण कसं म्हणायचं तू ह्याच्याकडं का बघितलीस, त्याच्याकडं का बघितलीस? आणि जर कुणी म्हणणार असेल तर आई पप्पा बोलतील तिला, मोठा भाऊ बोलेल, मी कशाला बोलू असं म्हणून मी शांत बसून राहिलो.
आता आई नामूला पण चहा घेऊन आली. आईनं चहाचा कप नामूच्या हातात दिला. मग नामू त्या चहाची चुस्किया घेऊ लागला. तो एकदम मस्त हळूहळू चहा पित होता. तो तिरक्या नजरेनं गंगाकडे बघत होता आणि गंगासुद्धा त्याच्याकडेच बघत होती. आताही माझ्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं. त्यानं अगदी त्याचा घसा साफ केला आणि नामूनं त्याच्याकडं नजर फिरवली. तेवढ्यात गंगाची पण नजर भावाकडे गेली आणि गंगाला चपपल्यासारखं झालं. कारण गंगाच्या लक्षात आलं ती दोघे नामू आणि गंगा एकमेकाकडे बघतात. ही गोष्ट भावाच्या नजरेत पडली आहे हे गंगानं ओळखलं. मग गंगा लगेच दुस्तीनं तोंड फिरवलं आणि थोडी हिरमुसली झाली. मित्रांनो, आता गंगाच्या लक्षात आलं होतं हीच गोष्ट नामूच्यासुद्धा लक्षात आली. मग नामू चहा पिऊन हळूच त्यानं काढता पाय घेतला आणि जाता जाता मला म्हणाला, राजेश चल बाहेर थोडंसं, काय करतच बसलायस? मग मी म्हणालो, माझ्याकडं काय काम आहे? तसं तो म्हणाला, अरे ये ना, थोडंसं बाहेर काम आहे तुझ्याकडे, ये. मग माझा मोठा भाऊ म्हणाला, जा ना, तो कशासाठी तरी बोलवते वाटते. बहुतेक तो तुला दुकानला वगैरे काहीतरी आणायला पाठवल किंवा काहीतरी त्याचं काम असेल, जा त्याच्यासोबत. मग मी हळूवारपणे उठलो आणि नामूच्या सोबत बाहेर निघालो. भावाला पण गडबड झाली होती. कधी एकदा नाम्याला घराबाहेर काढून टाकावं असं त्याला वाटत असावं. म्हणूनच त्यानं तातडीनं मला घराबाहेर काढलं. जा नाम्यासोबत. ठीक आहे असं म्हणून मी नामूच्या पाठीमागं जाऊ लागलो. नामू पुढं आणि मी पाठीमागे. काही वेळ गेला. घरापासून थोडा अंतर दूर आलो. थोडा अंतर दूर आल्यानंतर नामूनं माझ्या खांद्यावर हात टाकला आणि तो हळूच मला म्हणाला, राजेश. मी म्हणालो, काय? तो मला म्हणाला, अरे तुझ्या घरी पाहुणे आले, तू नाही सांगितलं. मी थोडा चिरडलो आणि त्याला म्हणालो, आता माझ्या घरी पाहुणे आले की तुझ्या घरी येऊन सांगू का? पाहुणे आले तर आमच्या घरी ये बघायला म्हणून. मी थोडा त्रासिक मुद्रेनं बोलत होतो. माझ्या चेहऱ्यावरसुद्धा थोडासा राग होता. ही गोष्ट बहुतेक नामूच्या लक्षात आली असावी. तो लगेच मला म्हणाला, काय यार, तुला राग कशाचा झाला? अरे मी घरामध्ये येत असताना तू मला म्हणायचंच ना, घरामध्ये पाहुणे आलेत, येऊ नकोस नंतरही. मी म्हणालो, म्हणजे मग काय झालं? आता पाहुणे आल्यानंतर घरामध्ये यायचं नसतं का? आणि तुला कोण नको म्हणलं यायला? तसा तो म्हणाला, तुझ्या भावाला बहुतेक मी आलेला आवडलेला नाही. तो माझ्याकडे थोडा रागानेच बघत होता. तसं मी त्याला म्हणालो, नाही यार नामू, असं काही नाही, अगदी सहज बोलला असेल किंवा अगदी सहज बघत असेल तुझ्याकडं. तसा तो म्हणाला, नाही, त्याची नजर जरा थोडीशी मला रागीटच दिसत होती. मी गप्पच बसलो. पुढं तो मला म्हणाला, सांग ना काय झालं होतं? घरी काय भांडण वगैरे झालं होतं का? मी म्हणालो, छे भांडण वगैरे कशाला होते? भांडण तंटा काहीच नाही, अगदी सहज तुला वाटलं असेल, कारण घरामध्ये तर काहीच झालं नव्हतं. मग तो पुढं मला म्हणाला, बरं ते जाऊ दे, काही झालं तर नव्हतं ना नक्की? मी म्हणालो, हो नक्की काही झालं नव्हतं. बरं ठीक आहे, खूप छान. काही जर झालं नव्हतं ना तर मग चांगली गोष्ट आहे. पण तू मला एक सांग ना, ती घरी पाहुणे जे आले ना, ती कोण आहे? मी म्हणालो, ती गंगा आहे. मग तो लगेच मला म्हणाला, म्हणजे? मी म्हणालो, तिचं नाव गंगा आहे. मग तो मला म्हणाला, असं आहे का? मी म्हणालो, हो, तिचं नाव गंगा आहे. मग तो लगेच मला म्हणाला, यार लईच खतरनाक आहे राव ती पण. तसा मी त्याच्याकडे राग बघू लागलो. त्याच्या लक्षात आलं मला काहीतरी खटकले म्हणून. तो मला लगेच म्हणाला, अरे राजेश, रागवू नकोस, खतरनाक आहे म्हणजे खूप डॅशिंग दिसते. तिच्या पण चेहऱ्यावर खूप मोठा राग दिसत होता बाबा. कसे बघत होती माझ्याकडं, एकदम दात खाऊन बघत होती. मग मी म्हणालो, आज तुझ्याकडे सगळे दातच खाऊन बघत होते का सगळेजण? तू काय केलंस तरी काय असं? सगळ्या जणांवर तुझा राग आहे आणि तुझ्यावर पण सगळे राग काढतायत का? काय झाले मला पण सांग ना. मग तो म्हणाला, जाऊ दे यार, काही नाही, परंतु एक गोष्ट मात्र मला आज खटकली बघ. मी म्हणालो, काय झालं आहे सांग मला. तसा तो म्हणाला, तुझ्या भावाचं पण मला राग आला आणि त्या गंगाचा पण. मग मी म्हणालो, का? गंगानं काय केली आता? तसं तो म्हणाला, बघ ना ती कशी बघत होती माझ्याकडं. आता तो मुद्दाम तिच्याबद्दल माझ्याकडून माहिती काढायची प्रयत्न करत होता. मग तो मला म्हणाला, ती कुठं राहते रे? मी म्हणालो, नाशिकला. मग आता एकटीच आली आहे का ती? मी म्हणालो, हो एकटीच आली आहे. रात्री गाडीमध्ये बसली होती, सकाळी उतरली आपल्याकडे. मग तो म्हणाला, तिला बस स्टॉपवर आणायला कोण गेलं होतं? मी म्हणालो, कुणीच नाही, तिला घर वगैरे माहीत आहे ना, ती स्वतः रिक्षा करून घरी आली. मग तो हसला आणि म्हणाला, हो का, खूपच हुशार दिसते यार. तुझ्यापेक्षा किती वर्षांनी मोठी असेल रे ती? मी म्हणालो, माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी तर मोठी असेल ना, कारण माझी बहीण स्वाती आहे ना, तिच्यापेक्षा ती 2-3 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी तर निश्चितच मोठी आहे. मग तो म्हणाला, असं आहे का, म्हणजे स्वातीपेक्षा सुद्धा ती मोठी आहे ना? तिच्या शरीराकडे बघितलं असंच लक्षात येते, तिचं ते भरलेलं शरीर बघून ताबडतोब लक्षात येते ती तुझ्यापेक्षा निश्चितच मोठी आहे. आता बोलता तो कसा बोलत होता हे माझ्या लक्षात आलं.
तिचं भरलेलं शरीर, तिचं वय, अशा बऱ्याच गोष्टी तो मला मुद्दाम सांगत होता. मग मी एकदम गप्पमान. मग मी त्याला म्हणालो, हां सांग, तू मला बाहेर कशाला आणलंस? तसा तो मला म्हणाला, अरे बाहेर कशाला आणलंस म्हणजे असला मरणाचा उन्हाळा पडला आहे आणि तुझ्या आईनं आता बघ चहा पाजवली. मी म्हणालो, मग प्यायचं नव्हतंच ना, कशाला पिलंस? आणि ऊन तर कुठे एवढं लागतं आहे. मग तो मला म्हणाला, अरे माझ्या मामाने ज्यूसचा दुकान सुरू केलं आहे. मी म्हणालो, ज्यूसचं दुकान? हो. मग मी म्हणालो, गाडा लावला आहे का? अरे नाही ना, मार्केटमध्ये त्यांनी दुकानच घेतलं आहे आणि एकदम मस्त चालू झालं आहे. आज 3रा दिवस आहे. तेच तुला सांगायसाठी आलो होतो. चल ज्यूस पिऊन येऊ आपण. मग मी म्हणालो, नको यार जा, आता तर चहा पिलोत, आता ज्यूस कशाला? परंतु तो माझं काही ऐकलाच नाही. चल चल, तसं तर बघितलं तर तुझ्या घरच्या सर्वांना मी घेऊन जाणार आहे माझ्या मामाच्या ज्यूसच्या दुकानामध्ये, कारण आम्ही पूजेला तुम्हाला बोलवलं नाही. आता शेजारी असून काय उपयोग? मग खूप गडबडीमध्ये पूजा झाली, त्याच्यामुळे आम्ही कोणालाच बोलवलं नाही. आणि हो, त्याच्यासाठी पॅनल्टी म्हणून मी तुझ्या फॅमिलीला ज्यूस पाजवणार आहे. मग मी म्हणालो, ज्यूस तू पार्सल आणणार आहेस की तिथं जायचं आहे? तो म्हणाला, पार्सल कसं काय आणता येणार आहे? थंड ज्यूस गरम होईल ना, तुझी सर्व फॅमिली तिथंच घेऊन जायचं आहे. मी म्हणालो, हो ठीक आहे, जा मग घेऊन. मग तो लगेच म्हणाला, अरे ती गंगा येईल का? मी म्हणालो, काय तुझा जीव अडकला यार त्या गंगामध्ये? हर गोष्ट गंगा गंगा असं सरळ सरळ म्हण ना, त्या गंगासाठी तुझ्या पूर्ण फॅमिलीला ज्यूस पाजवाय घेऊन जायचे म्हणून उगं कशाला येड्यात सोंग घेतोस आणि मला पण येड्यात काढत आहेस? तो हसला आणि म्हणाला, नाही यार तसं काही नाही, आता तुझे पाहुणे काय आणि माझे पाहुणे काय, आणि असं काही नाही, तू राग मानू नकोस. त्या गंगाला मी नाही बोलत तुला जर आवडत नसेल तर. मी म्हणालो, अरे भाऊ, ती माझी वयानं मोठी आहे आणि मला आवडायचं न आवडायचं काय विषय आहे? ती तुला आवडत असेल, तू तिला आवडत असतील, मला काय करायचं आहे, काय का करणं? असं पण बघितलं तर 4-5 वर्षाच्या अगोदर असंच एक मोठं भांडण झालं होतं. माझ्या दादानी मला सांगितलं होतं, ह्या आवडीनिवडीवरून खूपच मोठं भांडण झालं. तो लगेच म्हणाला, कुठं? ते आपल्या घराच्या शेजारचा सुरेश आहे ना, सुरेश नाना, त्याच्या मुलीला असंच कुणीतरी म्हणलं होतं की तू मला खूप आवडतेस म्हणून, आणि खूप मोठं लफडं झालं. मग भांडणच भांडण. हो ना. मग तो म्हणाला, हो यार मला माहीत आहे ती, त्यावेळेला तू आणखीन थोडा लहान होतास. हो ना. मी म्हणाला, आता 4-5 वर्षापूर्वी म्हणल्यास मी आणखीन लहानच असेल ना, मोठा कसं काय असेल? मग तो लगेच मला म्हणाला, तू चिडका आहेस यार, तुला लई लवकर राग येते बघ. मी म्हणालो, राग कशाला येणार यार, जाऊ दे. मग काय करायचं पुढे सांग? तो म्हणाला, सांग तू घरी जाऊन सर्वांना की नामनं ज्यूसचा गाडा लावला आहे, ज्यूसचं दुकान लावलं आहे आणि तिथं सर्वांना ज्यूस प्यायला बोलवलं आहे. मी म्हणालो, मग तू आला होतास, तुला सांगायला काय झालं होतं? तसं तो म्हणाला, त्या गंगाकडे बघता बघता मी सर्व काही विसरूनच गेलो बघ, काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. मग मी म्हणालो, चल तूच आणि तू स्वतःहून सांग. मग तो म्हणाला, ठीक आहे चल. आता तो परत एकदा माझ्यासोबत आला. आता दादानं जसं त्याला बघितलं तसं त्याचं पित्त खवळलं, त्याला परत राग आला. आता नाम्या कशासाठी आला असेल परत आणखी? परंतु दादा त्याला काहीच बोलला नाही. मग नामू हळूच घरी आला आणि तो माझ्या आईला म्हणाला, काकू, माझ्या मामानं ज्यूसचं दुकान लावलं आहे मार्केटमध्ये. आई म्हणाली, अरे वा, खूपच छान ना. मग अशी का नाही सांगितलंस? अहो काकू, तेच तर सांगायला आलो होतो आणि विसरलोच बघा. मग मी लगेच म्हणालो, ह्या गंगा आहे ना, ह्या गंगाकडे बघून तो विसरला. आता मला किती ठेचून काढतो की किती मारतो की तो वाटत होतं. परंतु दादा माझ्याकडे राग बघितला आणि मला म्हणाला, काय म्हणलास? तो लगेच काही मला बोलणार किंवा रागवणार त्याच्या अगोदरच मी म्हणालो, नाही दादा, तू त्याच्याकडे राग बघत होतास ना, त्याच्यामुळं तो थोडा घाबरला आणि त्यानं कोणाला काही न सांगताच इथून काढता पाय घेतला आणि तेच सांगायसाठी त्यानं मला बाहेर घेऊन गेलं होतं. दादा त्याला म्हणाला, काय रे, मला सांगितलं नाहीस आणि राजेशला सांगतोस? तो म्हणाला, हो ना, तुम्ही माझ्याकडे कसं राग बघत होतात असं मला वाटलं. मग दादा त्याला म्हणाला, अरे मी राग कशाला बघू आणि माझा राग बघण्याचा काही संबंध तरी आहे का? मग तो म्हणाला, ठीक आहे, आता सर्वजण दुपारच्या वेळा या सर्वजण ज्यूस प्याला. मग मी म्हणालो, तू असतोच ना पण दुकानावर? मग तो म्हणाला, मी असलो किंवा नसलो तुम्हाला कोणी ज्यूस पाजवणार नाही का? मग दादा हसत म्हणाला, अरे ज्यूस तर पाजवतील रे, पण पैसे पण मागतील ना. मग आई लगेच म्हणाली, अरे तो मस्करी करतोय, थट्टा करतोय तुझी, पैशाचा काही प्रश्न नाही. आता नवीन दुकान लावलं म्हणल्यास दुकान तर चालायलाच पाहिजे ना, त्याच्यासाठी आम्ही ज्यूस प्यायला तर येणारच, परंतु आम्ही पैसे देऊनच ज्यूस पिणार, हां, फुकट नाही पिणार. परंतु नामू म्हणाला, काकू, सर्वजण चला, या अगोदर बघू पैशाचं काहीतरी, या तुम्ही सर्वजण आपल्या दुकानावर या, ज्यूस प्या, मग पुन्हा बघू पैशाचं का ठरते का नाही ते. मग आईने त्याला होकार दिला, हो ठीक आहे. 1 तासाकडून त्या दुकानावर जायचं ठरलं. मित्रांनो, गंगा त्याच्याकडे खूपच बघत होती आणि आतासुद्धा तो गंगाकडे जास्त बघत होता. ही गोष्ट माझ्या परत लक्षात आली. मग गंगा
गंगाच्या चेहऱ्यावर थोडं स्मितहास्य फुललं होतं. ही पण गोष्ट माझ्या नजरेतून सुटली नव्हती. पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच मस्त आहे आणि एकदम रोचक मोडवर येऊन थांबली आहे. मित्रांनो, पुढचा भाग एकदम मजेदार असणार आहे.